हॅलो फ्रेंड्स, 23 फेब्रुवारी शिफ्ट 1चा नुकताच पेपर झाला आहे आणि सांगायला आनंद होतो आहे की परीक्षेचं जे स्वरूप आहे ते सेम आहे आणि प्रश्न जे आहे ते रिपिटेटिव्ह प्रश्न आणि जे आपलं जे 2000 प्रश्नांचं जे आपलं मटेरियल आहे त्यातूनच प्रश्न विचारले जात आहेत. खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांचे पॉझिटिव्ह मेसेज आपल्याला व्हॉट्सअपद्वारे येत आहेत. तर कसे प्रश्न विचारण्यात आले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न आहे, ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामधील दुवा म्हणून कोण कार्य करतात? ऑप्शन आहेत आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका की पर्यवेक्षिका. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपलं कन्फ्युजन होऊ शकतं की अंगणवाडी सेविका की आशा वर्कर. तर लक्षात घे, जे आरोग्य केंद्र असतं म्हणजे जे PSC असतं आणि जी ग्रामीण जनता असते त्यापर्यंत विविध योजना पोहोचवण्याचं काम जे आहे त्या आशा कार्यकर्ता म्हणजेच आशा वर्कर करत असतात. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि परीक्षेमध्ये सोपेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारले जातात. एकदा जरी हे प्रश्न आपल्या डोळ्याखालून जर गेले असेल ना तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. पुढील प्रश्न आहे, लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात? 10, 15, 12 की 6? तर आपल्या घरात कुठे जर लहान मुलं असेल तर आपल्याला माहीत असेल की 6 वर्षापर्यंत जे लहान बालके असतात त्यांना लसीकरण केलं जातं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, भारताचा बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला आहे? बाल न्याय अधिनियम, बाल संरक्षण अधिनियम, संरक्षण कायदा की राष्ट्रीय बाल हक्क आयोग अधिनियम? तर लक्षात घ्या, आता हा जो बाल हक्क संरक्षण आयोग आहे, काय विचारलंय आयोग, कमिशन, तर त्याची कशा अंतर्गत स्थापना केली असेल तर एक अधिनियम असतो, एक नियमावली असते, त्याच्या अंतर्गत काम करणं गरजेचं असतं. तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोग अधिनियम. आणि लक्षात घ्या, यावर आपण एक ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जर गेला तर या टॉपिकवर आपण जवळपास 25 प्रश्न बघितलेत आणि त्यातीलच हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आला आहे. ज्याही विद्यार्थी मित्रांनी आपले व्हिडिओ रेग्युलरली बघितले असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचं उत्तर आलं असेल. कारण की त्यामध्ये आपण काय काय बघितलं आहे अजून, तर अध्यक्षांचा कार्यकाळ आणि सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो. जे अध्यक्ष असतात ते 65 वर्षांपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. जे सदस्य आहेत ते 60 वर्षांपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. त्यानंतर प्रकरणे कोणती, कलम कोणते यावर ऑलरेडी आपण प्रश्न बघितलेला आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई, दिल्ली, कोलकाता की बेंगलोर? हा देखील सोपा प्रश्न आहे, ऑलरेडी आपण कव्हर केला आहे. तर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयोगाचे कार्यालय. आणि परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न कसा आहे तुम्हाला माहीत पाहिजे. तो एकात्मिक बालविकास योजना व कायदे यावर तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आहे 40 मार्कांसाठी. त्यानंतर पोषण अभियान यावर 10 प्रश्न आहेत 20 मार्कांसाठी. त्यानंतर संगणक ज्ञान 10 प्रश्न आहेत 20 मार्कांसाठी. म्हणजे टोटल 40 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. आणि हे जे 3 टॉपिक आहेत त्यावर आपण 2000 प्रश्न तयार केले विद्यार्थी मित्रांनो. टॉपिक वाईज PDF आहे. प्रश्न आणि उत्तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केला आहे. तर लक्षात घ्या, हे जे टोटल PDF आहेत हे फक्त 99 रुपयाला तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर लक्षात घ्या, परचेस करण्याकरिता आपण जो व्हॉट्सअप क्रमांक आहे 93 56 25 60 37 यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंटचे डिटेल दिल्या जातील. लक्षात घ्या, 1 ते 2 तासामध्ये तुमची विद्यार्थी मित्रांनो ही 2000 प्रश्नांची रिव्हिजन होऊन जाणार आहे. कारण की विद्यार्थी मित्र खाली कमेंट बघू शकता आपण. तर विद्यार्थी मित्रांना खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मदत झाली आहे. त्यामुळे तुमची अजून वेळ गेला नाही. ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांनी लगेचच विद्यार्थी मित्रांनो 93 56 25 60 37 यावर मेसेज करून कंटेंट घ्यायचा आहे. पुढील प्रश्न, किशोर शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे 2000 या वर्षी किशोर शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोग कायदा कोणत्या वर्षीचा आहे? हा प्रश्न देखील आपल्याच कंटेंटमधील आहे. तर राष्ट्रीय महिला आयोग हा 1990चा कायदा आहे. पुढील प्रश्न, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान कोणते? जिल्हा, तालुका, गाव की अंगणवाडी? अगदी सोपा प्रश्न आहे. तर अंगणवाडी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही योजना राबवण्याचं केंद्रस्थान आहे. या ठिकाणाहूनच ज्या गरोदर माता आहेत त्यांना विद्यार्थी मित्रांनो मदत केली जाते. पुढील प्रश्न, गरोदर मातेस रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकतो? तर कोणतं? तर अजीवनसत्व. पुढील प्रश्न बघायचा आहे, 1 वर्षापर्यंत बाळाला सर्वसाधारणपणे किती दात येतात? 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8 की 8 ते 10?
तर लक्षात घ्या 1 वर्षापर्यंत बाळाला ह्या ठिकाणी सर्वसाधारणपणे म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की प्रत्येक बाळाला येतच, काहींची वाढ कशी असते कमी जास्त असू शकते, पण एक जनरल जर सिनेरिओ जर बघितला तर 6 ते 8 दात 1 वर्षापर्यंत बाळाला येतात. किशोर शक्ती योजना तर किशोर शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर उत्तर आहे 2000 या वर्षी. पुढील प्रश्न, सबला योजना केव्हा सुरू करण्यात आली आहे? योजना टॉपिकवर 20 प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला खूप सारे प्रश्न या ठिकाणी बघायला भेटतील. उत्तर आहे 19 नोव्हेंबर 2010 रोजी सुरू करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके पात्र असतात? तर याचं उत्तर आहे वयवर्ष 5 ते 18 पर्यंतची. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे 2000 प्रश्न आहेत ना, ते तुम्हाला फक्त एकदा वाचायचे का नाही, तर 2 ते 3 वेळेस आपल्या डोळ्याखालून घालायचे. तर काय होईल, हे प्रश्न पाठ होऊन जातील आणि तुम्हाला परीक्षेत हे जे तुमचे 80 मार्क आहे ना, ते विद्यार्थी मित्रांनो तुमचे फिक्स होऊन जातील, याची गॅरंटी मी घेतो. पुढील प्रश्न, सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हरियाणा. पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्राचा उद्देश काय आहे? तर अंगणवाडी केंद्राचा उद्देश हा वरीलपैकी सर्व म्हणजेच काय? तर मुलांचे शिक्षण, स्त्री भ्रूण हत्या थांबवणे, आरोग्य पोषण सेवा प्रदान करणे. आणि हा प्रश्न रिपिटेटिव्ह प्रश्न, कारण की 14 फेब्रुवारीला देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता. पुढील प्रश्न, पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली? तर ही झाली आहे 2018 या वर्षी. पुढील प्रश्न, अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय आहे? तर योग्य उत्तर आहे गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे. पुढील प्रश्न, मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे? तर ती आहे 400 ते 800. आणि 14 फेब्रुवारीला मिनी अंगणवाडी यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता. पुढील प्रश्न, बाल संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला आहे? तर बाल संरक्षण आयोग हा 2005 या वर्षी स्थापन झाला आहे. पुढील प्रश्न, जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबवली जाते? तर ती राबवली जाते 2005 या वर्षापासून. पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे. तर लक्षात घ्या, छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत, परंतु आम्हालाही मोटिवेशन भेटतं की आपलं कंटेंट आपल्याला आवडत आहे. तर नक्की लाईक करून खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, कुपोषण म्हणजे काय? कुपोषण म्हणजे काय? तर आवश्यक पोषण घटकांची कमतरता, त्याला कुपोषण असे म्हटले जाते. आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे, कुपोषणचं विरुद्धार्थी काय होईल? खाली कमेंट करा. कुपोषणचं विरुद्धार्थी काय? कमेंट करा. पुढील शिफ्टमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, अंगणवाडी कार्यक्रमात कोणत्या वयोगटातील मुले लक्षात घेतली जातात? तर अंगणवाडी कार्यक्रमामध्ये वयवर्ष 0 ते 6 या जे वयोगटातील मुले आहेत त्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं जातं. पुढील प्रश्न, गर्भवती महिलांसाठी आहारामध्ये कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्त्वाचा असतो? तर तो कोणता आहे? तर लोह. याचा जो काय म्हणता येईल की आहारात जो समावेश आहे तो खूप महत्त्वाचा असतो. तर ICDS अंगणवाडी मुख्य सेविका टोटल प्रश्नसंच जर आपल्याला पाहिजे असेल, म्हणजे काय 100 प्रश्न 200 मार्क याची जर तुम्हाला पूर्ण तयारी करायची असेल तर कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज आपल्याकडे आहे. यामध्ये ICDS योजना, पोषण अभियान, संगणक प्रश्न 2000 प्रश्न भेटतील. सामान्य ज्ञानाचे 4700 प्रश्न, यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, समाजसुधारक, इतिहास, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान हे सर्व टॉपिक कव्हर केले आहेत. सर्व प्रश्नपत्रिका आहेत. चालू घडामोडी आहेत जानेवारी 23 ते डिसेंबर 24 पर्यंतच्या. मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत, इंग्लिश ग्रामर आहे, ॲप्टिट्यूड प्रश्न आहेत. 18,500 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 249. याची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षापर्यंत असेल. गुगल ड्राईव्ह ॲक्सेस तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. पेमेंट करण्याकरिता किंवा अधिक माहिती करता 93 56 25 60 34 यावर मेसेज करायचा आहे. तसेच फक्त टेक्निकल म्हणजे एकात्मिक बालविकास योजना व कायदे, पोषण अभियान आणि संगणक टॉपिक वाईज तुम्हाला 2000 प्रश्न प्रोव्हाइड केले जात आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. गॅरंटी देतो की 40 प्रश्न ह्याच मटेरियलमधील तुम्हाला बघायला भेटतील. तर यासाठी देखील हा जो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर मेसेज करून द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.
चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील. थँक्यू.